श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 23 एप्रिलला वार मंगळवार या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती. त्याचबरोबर हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला येते. आता बघा, मंगळवारच्या दिवशी हनुमान जयंती देखील आलेली आहे आणि त्याचबरोबर चैत्र पौर्णिमा देखील आलेली आहे. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे. हनुमानांना शिवशंकरांचा रुद्र अवतार मानलं जातं. चैत्र पौर्णिमेला अंजनीच्या उदरातून हनुमानांचा जन्म झाला. हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण श्रद्धेने आणि भावनेने काही उपाय जर केले, त्याचबरोबर काही पूजा अर्चा जर केल्या, तर आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात आणि आपल्या घरामध्ये काही दोष अडचणी असतील त्यासुद्धा दूर होऊन जातात. सकाळी सूर्योदयाच्या किरणांबरोबरच हनुमान जन्म हा साजरा केला जातो आणि या दिवशी अनेक ठिकाणी उत्साहाचं वातावरण असतं. त्याचबरोबर हनुमंताला जन्म झाल्यानंतर पाळण्यात घालून पाळणा देखील म्हटला जातो आणि आरती करून ह्या उत्साहाची सांगता ही केली जाते. त्याचबरोबर पहा, हनुमान जयंतीला बऱ्याच गावांनी यात्रा देखील असते आणि भगवान हनुमानांना त्यांच्या आवडतीच्या वस्तू ज्या आहेत तर त्या या दिवशी अर्पण केल्या जातात. हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे, सेवा सांगणार आहे आणि त्या जर तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी केल्या तर आपल्यावरती साक्षात हनुमान राया प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होतील आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी, दोष, संकट, बाधा ह्या दूर होऊन जातील आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदेल. त्यामुळे असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आणि याचमुळे तुमच्याशी मी आज अत्यंत प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंट्समध्ये जय बजरंग बली लिहायला अजिबात विसरू नका. तर बघा, हनुमानांना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजे श्रीरामांची सेवा. तर ते श्रीराम भक्त आहेत, त्यामुळे त्यांना जी व्यक्ती श्रीरामांची सेवा करते त्यांच्यावरती ते लगेच प्रसन्न होतात. आणि याचमुळे आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे रामरक्षा स्तोत्र जे आहे तर ते पठण करायचं आहे. ही जी सेवा आहे तर ती भगवान हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते. त्यामुळेच आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी 11 आवर्तनी ही श्रीराम रक्षा स्तोत्राची करायची आहे. किंवा तुम्हाला जर पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही ह्या गोष्टी श्रवण देखील करू शकता. तुम्ही यूट्यूबवर लावून देऊ शकता, गुगलवर सर्च करून सुद्धा तुम्ही हे श्रवण करू शकता. यानंतर तुम्हाला हनुमानांचं स्तोत्र जे आहे तर ते पठण करायचं आहे. हनुमान स्तोत्र हे हनुमानांची सर्वात उच्च कोटीची सेवा मानली जाते. त्यामुळे हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला या दिवशी हनुमान स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे. पठण करणं शक्य नसेल तर श्रवण करू शकता. तर ह्या 2 सेवा ज्या आहेत तर त्या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. हे 2 सेवा जरी तुम्ही केल्या तरी सुद्धा तुम्हाला हनुमान जयंतीचं निश्चित फळ हे प्राप्त होईल आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या नक्की पूर्ण होतील. तर पहा, जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांचं नित्यसेवा पुस्तक जर असेल तर त्यामध्ये 151 पानावर रामरक्षा स्तोत्र हे दिलेलं आहे. त्याचबरोबर 153 पानावरती हनुमान स्तोत्र हे दिलेलं आहे. त्यामुळे त्यामध्ये बघून सुद्धा तुम्ही हे पठण करू शकता. आता यानंतर मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली असे उपाय देखील सांगणार आहे. हे जे उपाय आहेत ना तर ते तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या अडचणीनुसार करायचे आहेत. तर तुम्हाला जो मी पहिला उपाय सांगणार आहे तर तो तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी करायचा आहे. तर पहा, आपल्या सर्वांच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर कष्ट आणि मेहनत देखील करत असतो. कधी कधी आपण कष्ट मेहनत करून सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा, कधी कधी काय होतं, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो आणि आपली इच्छा देखील पूर्ण होते.
परंतु कधी कधी काय होतं, आपण खूप कष्ट केले, मेहनत केली, तरीसुद्धा आपली इच्छा पूर्ण होत नाही. त्यासाठी नशिबाची साथ असणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही. आपल्याला नशिबाची जर साथ भेटली नाही तर आपल्या इच्छा ह्या अपूर्णच राहतात. त्यामुळे आपल्याला हनुमान ही अशी देवता आहे, ती इच्छापूर्ती करणारी देवता आहे. हनुमान राया हे भक्तांना अतिशय लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांचे जे संकट आहेत, अडचणी आहेत, त्या सर्व दूर करून टाकतात. आपल्या इच्छित मनोकामना ह्या पूर्ण करतात. तर त्यासाठी तुम्हाला बघा, या हनुमान जयंतीच्या दिवशी एक नारळ जे आहे तर ते, आणि या नारळामध्ये पाणी असायला हवं असं एक नारळ घ्यायचं आहे आणि या नारळाला बघा कुंकवाच्या साह्याने आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती एक लाल कलरचं फूल ठेवून ते आपल्याला हनुमानांना अर्पण करायचं आहे. नारळ हा पाण्याचाच घ्यायचा आहे. आता तुम्ही हे नारळ जेव्हा हनुमानांना अर्पण करणार आहात त्यावेळेस आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे. आता हे नारळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला तिथे बसून 3 वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आणि भगवान हनुमानांना तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना देखील तुम्हाला करायची आहे. नारळ हे तुम्हाला अजिबात फोडायचं नाही, ते फक्त तुम्हाला त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे. तर पहा, हा उपाय अतिशय सोपा आहे आणि हा उपाय अगदी प्रभावशाली देखील आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा, तुम्हाला याचं फळ हे नक्की प्राप्त होईल. आता पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे नवरा बायकोमध्ये काही भांडणं असेल, कलह असेल, मतभेद निर्माण होत असतील, दोघांचं एकमेकांशी पटत नसेल, अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होत असतील, तर तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. त्या विड्याच्या पानावर थोडासा शेंदूर ठेवायचा. 2 लवंगा तुम्हाला त्या पानावरती ठेवायच्या आहेत. ह्या लवंगा अखंड असाव्या, कुठे तुटल्या फुटलेल्या नसाव्या, त्याला पुढे फूल असणाऱ्या असाव्या आणि हे विड्याचं पान जे आहे तर ते तुम्हाला मारुतीच्या चरणी अर्पण करायचं आहे. तर पहा, तुम्ही जर हा उपाय मंदिरामध्ये जाऊन केला तरी सुद्धा चालेल, याचं खूप लवकर रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जर तुम्ही घरी करणार असाल तर तुमच्या घरामध्ये जर हनुमानांचा फोटो असेल तर त्यांच्या फोटोसमोर तुम्हाला करायचं. परंतु तुम्ही जे पान अर्पण केलेलं आहे तर ते पान तुम्हाला दुसऱ्या दिवशी का होईना पण मंदिरामध्ये नेऊन ठेवायचं आहे. हे पान अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या घरातील अडचणी दूर करण्यासाठी, सुखी संसारासाठी हनुमानांना प्रार्थना करायची आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या नवरा बायकोमध्ये सुद्धा काही भांडणं असतील, तुमच्या घरामध्ये काही मतभेद असतील तर तुम्ही असा हा एक उपाय आवर्जून हनुमान जयंतीला करू. तर पहा, पुढचा जो उपाय आहे तर तो तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व कष्ट, दुःख, अडचणी, संकट दूर करण्यासाठी करायचं आहे. जर तुमच्या जीवनामध्ये सतत एकामागून एक अडचणी येत असतील, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या घरामध्ये, मग त्या अडचणी तुमच्या शारीरिक असतील, पैशाच्या असतील, मानसिक असतील, तर त्या येत असतील. त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये सतत काही ना काही विघ्न हे येत असतील, तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा तुमची प्रगती होत नसेल किंवा तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे चांगले कामं ही होत नसतील, म्हणजे तुम्हाला कोणतंही काम करायला गेलं त्यामध्ये यश प्राप्त होत नसेल, तर तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही हनुमान जयंतीला आवर्जून करायचा आहे. तर यासाठी तुम्हाला लागणार आहेत 11 रुईची पानं. आता ही रुईची आपल्याला पानं घरी घेऊन यायची आहेत आणि त्यानंतर ती स्वच्छ धुवून काढायची आहेत. स्वच्छ धुतल्यानंतर तर तुम्हाला अष्टगंध, चंदन आणि कुंकू या तिन्हींची पेस्ट बनवायची आहे आणि ह्या पाणी टाकून थोडीशी पेस्ट बनवल्यानंतर त्या चंदनाने तुम्हाला त्या पानांवरती राम असं लिहायचं आहे. तर बघा, जी पेस्ट तयार केलेली आहे कुंकू आणि चंदनाची, तर त्याच्यामध्ये आपल्याला अनामिका जे बोट आहे, करंगळीजवळचं जे अनामिका बोट आहे ते बुडवायचं आहे उजव्या हाताचं आणि त्याने त्या पानांवरती राम, श्रीराम असं लिहायचं. तर तुम्हाला या सर्व झाल्यानंतर, हे सर्व पानांवरती श्रीराम लिहिल्यानंतर त्याची एक माळ तुम्हाला तयार करायची आहे आणि ही माळ तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांच्या गळ्यामध्ये घालायची आहे. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी देवता आहेत आणि प्रत्येक देवांना एक फूल आणि एक फळ हे प्रिय असते आणि त्यातली त्यात हनुमानांना प्रिय आहे ती म्हणजे रुईची पानं आणि रुईची फुलं. आणि मग ही तुम्ही पानं जी आहेत तर ती पांढऱ्या रुईची घेऊ शकता किंवा मग जी निळ्या कलरची रुई आहे त्या रुईचे घेतले तरीसुद्धा चालतील. आणि तुम्हाला अशी ही माळ बनवायची आहे आणि ती हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांच्या गळ्यामध्ये घालायची आहे. जी बी तुमची इच्छा असेल, जी बी तुमची
मनोकामना असतील तर त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि तुम्हाला असा हा एक उपाय करायचा आहे। त्याचबरोबर हनुमानांना तुम्हाला या दिवशी फुटाणे आणि गुळ या दोन्हींचा नैवेद्य दाखवायचा आहे। या दोन वस्तू त्यांना अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे असा हा नैवेद्य त्यांना हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून दाखवायचा आहे। आणि अशा पद्धतीने जे काही उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत तर ते हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचे आहेत। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय श्रीराम।